शेतीमालाला मावचर लावा. माल पिकून कष्ट करून त्याला मावचर घुसतं त्याच्या गांडीत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खाली पाहिलं असेल की उद्या आपण जळगाव जिल्हा या ठिकाणी भेट देणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी बद्रीनाथांचं मंदिर आहे. ते भारतात फक्त 2च ठिकाणी आहे. एक आहे हिमालयातील ठिकाणी आणि दुसरं आहे जळगाव जिल्ह्यात बहादरपूर या ठिकाणी. आणि हे बांधण्यात आलेले आहे 12 जून 1924 रोजी. आणि आपल्याला जे समोर दिसत आहे ते यांनी बांधलेलं आहे. तर आज आपण जळगाव जिल्ह्यात आलेलो आहोत. तर जळगाव जिल्ह्यात आपले जे शेतकरी बांधव इथं उभे आहेत त्यांना सगळ्यांना पहिले नमस्कार. आणि आपले जे पाटील साहेब आहेत यांचा व्हिडिओ भरपूर व्हायरल झालेला होता, शेती पे चर्चा. आम्ही जे कॉन्टॅक्ट थ्रू केलं होतं. तर सगळ्यात पहिले आपण त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारू की सर, तुम्ही एवढा लांब घर कशाला घेतलं? घर घ्यायचं कारण काय, जिथं निवारा मिळाला तिथं घर घ्यायचं. हां, कारण की ना आता छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर तिथून सिल्लोडवरून आपलं पौरवरून मी आलो पाचोदावरून मग भाडगाव आणि नंतर पारोळा. तर मग हा प्रश्न मी तुम्हाला त्याच्यामुळे विचारला. बरं, आपलं मला गावाचं नाव, तालुका, जिल्हा सांगा. मी शिरसोदे गावात, बहादरपूर शिरसोदे हे जॉईंट गाव आहे, पारोळा तालुक्यात आणि जळगाव जिल्ह्यात येत आहे. बरं, आपलं पूर्ण नाव सांगा. शांताराम राजाराम पाटील. धनराज माधवराव पाटील. मी रवींद्र गुलाबराव पाटील. मी देवदास धर्मा पाटील. आपला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा की मी महाराष्ट्रभर फिरतोय, शेतीमालाला चांगला भाव यायला पाहिजे. तर आपण याच्यासाठी काय करायला पाहिजे? शेतकऱ्याने एकजूट होणं महत्त्वाचं आहे. ते शक्य नसतं, एकजूट होत नाही म्हणून त्या गोष्टी घडू शकतात. पण जर असंच म्हणत राहिलो तर मग आपल्याला फक्त शेतीत काम करणं आणि घर चालवणं हाच आपल्याला भाग राहील. तुम्हाला वाटत नाही की आपल्याला याच्यातून बाहेर पडावं लागेल? किंवा आज जर आपला विषय असा आहे तर आपले मुलं बाळ उद्या काय करतात? हे गव्हर्नमेंटने ठरवायला पाहिजे. आयात निर्यात धोरण, शेतीमालाला 10 वर्षापूर्वी भाव काय होते खतं बियाण्यांचे, आता भाव काय देतोय, या गोष्टींवर त्यांनी नियंत्रण करायला पाहिजे. कापूस या भावाला किती भाव मिळतोय? जेमतेम 6,000 रुपये, 6,500. फक्त 6,500 भेटतोय? फक्त 6,500 रुपये प्रति क्विंटलला. आणि बियाण्याचे भाव गगनाला गेलेत. आणि परत रासायनिक खताचे ते 1500, 1600, 1800, 1900 असे भाव आहेत 50 किलोचे. त्याच्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होत चाललेला आहे. CCI स्वतः 7,100 ते 7,400 पर्यंत भाव देतो. हो, ते तुम्ही म्हणताय ते खरं आहे, परंतु शेतकरी हा अडचणी राहतो. तो वेळेवर त्याला साठवण करायला जागा नाही, अडचणी राहतो. त्याच्यामुळे तरी पण असू द्या ना, तुम्ही समजा बरेच दिवस चालू होऊन झालं, म्हणजे सुरू होऊन भरपूर दिवस झाले, भाव तेवढाच आहे? भाव तेवढा आहे. CCIचं काय? CCIच्या भावचा असं आहे, CCIला 8 याचं मावचर पाहिजे. आणि 8चं मावचर राहणं हे शक्य नाही आहे. मग आपल्याला काय करत त्यासाठी? याच्यासाठी जे त्यांनी म्हणजे मध्ये शर्ती टाकलेल्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्याला शक्य होत नाही. तो फक्त व्यापारीच करू शकतो. आणि व्यापाऱ्यांचेच माल तिथं CCIला मोजले जात आहेत. ते आता जे मॉइश्चर चेक करतात तर याच्यावरून आता ते सांगतात की असं असं आहे, पण तुम्हाला ते कसं कळतं की बरोबर आहे की नाही? की तुम्ही म्हणजे ठीक आहे, तुम्ही सांगितलं ना, आम्ही भरोसा ठेवला. नाही, शेतकरी गेला तर ते मशीन लावणार आहेत. 8चं मावचर येणार नाही आहे. ते कुठंतरी 15चं, कुठंतरी 17चं. मग तुम्हाला ते 3री ग्रेड लावून, म्हणजे 3री ग्रेडचं काय असेल ते आता 67-68 रुपयाच्या भावाचं, मग ते देऊन 200-300 रुपये पर क्विंटलला खर्च करून त्याच्या हाती लागणार काय मग त्यापेक्षा शेतकरी म्हणतो की आपल्या म्हणजे दाराशी व्यापाऱ्याला 67-68 जरी भाव मिळाला तरी पुरेसा आहे. मग झंझटमारी करण्यापेक्षा मग व्यापारी मॉइश्चर वगैरे चेक करत नाही का? व्यापाऱ्याचं मॉइश्चर चेक केलं जातं, पण व्यापाऱ्याचं देणं घेणं झाल्यामुळे ते त्यांचा माल मोजला जातो. सेकंड ग्रेड जरी गेली 7200 रुपये भाव मिळतोय त्यांना. शेतकऱ्याकडनं 67-68 रुपये घेतला जातोय. 6,500, 200-300 रुपये खर्च जरी झाला तरी 200-300 रुपये ते कमवत आहे. व्यापारी सांगतायत तुम्ही तुमचा उतारा द्या, आधार कार्ड द्या, आम्ही तुमच्या नावावर माल विकू म्हणतात ते. पण ते आपल्या नावावर भरपूर माल विकून टाकता. आजचं एखादं गाव नाही का मग तिथं जास्त भाव आहे, किंवा तुम्ही सगळे मिळून 10-15 शेतकरी मिळून तिथं जाऊन देऊ शकतात एकदाच? नाही, जवळपास नाही. त्याच्यात असं आहे, व्यापारी आज शेतकऱ्याला रोकडा पाया मोजून देतो, जो नफा येतो तो स्वतः घेऊन घेतो.
हा शेतकरी रोकडा माल देऊन पैसे रोकडे देऊन मोकळा होऊन जातो. त्याच्या नावाचा आधार कार्ड वगैरे उतारवर दिलं की आणि ते पेमेंट जे वरचे जे पेमेंट अगोदर शेतकऱ्यांना रोकडा देऊन देतो आणि ते नंतर ते पेमेंट शेतकऱ्यांकडनं घेऊन घेतो. पण मग आता तुम्ही जागेवर देतात ना माल आणि लगेच पैसे पण घेतात, मग ते डॉक्युमेंटची गरज कशाला पडते मला असं म्हणणं. शेतकऱ्यांच्याकडनं घेतल्यानंतर जो खर्च आहे गाडी भाडा वगैरे त्याचे हमाली मापाडी जे असते जो तो व्यापारी भरतो. अच्छा. असं आहे, शेतकऱ्याला घरून घेऊन जातात आणि जे ठरल्याप्रमाणे पैसे देऊन मोकळे होऊन जातात. जो आलेला वरचा जो नफा आहे तो व्यापारी खातो मग नंतर. असं आहे ते. ते कट्टा वगैरे इकडं आहे का या भागात? नाही. नाही नाही 1 क्विंटलला 1 किलो कट्टा आहे ना. सगळीकडेच आहे का? इकडं पण आहे का? व्यापाऱ्याचा माल गेला का कोण आकायचा माल जावं ना. बरं, किती पैसे चार्ज होतं तुमच्याकडून? चार्ज काय हमाली राहते 40-50 रुपये किलो खाली करायची आणि कट्टा तो 1 किलोचा. जिनिंग मध्ये कट्टा तुम्ही विचारलं का कधी कट्टा म्हणजे काय? म्हणजे त्यांना तपाशीला दट येते ना. अहो आता क्विंटलभर तपाशी मोजली त्यांनी 1 किलोभर तपाशी म्हणजे तापून घेतात ना, त्यांना दट येते त्यामुळे म्हणजे तपाशीमध्ये. अच्छा, म्हणजे घट येते. हां असं तुम्हाला सांगितलं जातं. हो ते सांगितलं जातं आम्हाला. आता तुमच्या माहितीच तो मी सांगून ठेवतो, मी जनजागृती करतोय त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहीत नाही. पण काल मी नगर जिल्ह्यातील नेवासा फाटा या ठिकाणी सौंदळा गावातील जे सरपंच आहे नावाजलेले, त्यांचं नाव आहे शरद आरगडे म्हणून. तर त्यांनी काय केलं, असंच तुम्ही गावकरी आहे तुमच्यासारखेच तिथं जाता माल देता आणि त्यांनी विचारलं की व्यापाऱ्याला विचारलं की कट्टा आहे काय प्रकार आहे बा. तर मग ते म्हणे की असं असं क्विंटल मागे असं असं घेतलं जातं येते. तर हे म्हणे मी नवीनच ऐकलं म्हणे. तर त्यांनी जे समिती आहे बाजार समितीला संपर्क केला आणि सांगितलं की हे बंद झालं पाहिजे म्हणे. शेतकऱ्याला पाहिजे तो जो भाव आहे तो दिलाच पाहिजे आणि तुमची काय ती प्रोसेस तुम्ही सुरुवातीला जे म्हटले की क्विंटल मागे ते उतरण्याचे पैसे वगैरे घेतात, तर त्याचे फक्त 30 रुपये तुम्ही चार्ज घ्या. पण तुम्ही जो चार्ज घेताय एक्स्ट्रा तर तो बंद करा म्हणे. तर ते म्हणे नाही म्हणे असं तसं येते, असं आम्ही करत नाही येते. मग म्हणे तुम्ही जो गाडी चालक असतो गाडी भरून आणतो माल त्याला तुम्ही 50 रुपये कुठून देता म्हणे एक्स्ट्रा. तर मग ते असं त्यांनी सगळं प्रकरण पकडलं. त्याचा व्हिडिओ पण आहे भरपूर व्हायरल झालेला. आणि तर हा असा प्रकार आहे. म्हणजे मला सांगण्याचं कारण काय, मी गावोगावी फिरतोय महाराष्ट्रभर. तर असा प्रकार तुम्हाला जर उघडकीस आला तर तुम्ही त्यांना विचारा हा प्रश्न, कारण की तुमचे जास्तीचे पैसे द्यायला नको. प्रत्येकजण आपण माहिती आपल्याला की आपण कशा प्रकारे शेतीमध्ये किती राबतो. आपल्यासोबत शाळेतून आलेला आपला मुलगासुद्धा शेतीमध्ये काम करतो. आता मी भरपूर फिरतोय महाराष्ट्रभर. मुलगा काम करतो, आता बाई त्याची आई वडील काम करतात, स्वतःची पत्नी काम करते, मुलगी काम करतात, स्वतः शेतकरी काम करतो. ऑब्झर्व केलेलं आहे मी, बघतोय आणि एवढं फिरतोय 10-15 दिवसांपासून. म्हणजे मला महाराष्ट्रभर फिरायचं दौरा चालू आहे. तर अशी जनजागृती चालू आहे. या प्रकारे मला हे तुम्हाला सांगा वाटलं आणि तुम्ही नक्कीच प्रश्न विचारला पाहिजे त्यांना की हा काय आहे नेमका हा प्रकार, कट्टा हा शब्द काय. शासन जे बाहेरचे आयात करताना बाहेर मागवताना ते मागवायला नको पाहिजे. आपल्या देशाचा माल बाहेर आयात करायला पाहिजे. बाहेरनं आयात करून घेतात म्हणून आपल्या मालाला भाव मिळत नाही. आता असं पण आहे. म्हणजे तपाशीला अजिबात भाव नाही ना मग. हो आता सध्या किती भाव चालू आहे? आता तपाशीला 6,600 ना. हां 6,000. हां 6,700 800 बस. कितीपर्यंत गेलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? ते कमीत कमी कमीत कमी 10,000. 10,000 नाही तर मग कमीत कमी 8,000 पर्यंत तरी आता जायला पाहिजे. जर तुम्हाला परवडतं का? नाही 8,000 तर परवडत नाही. 7,000 नाही 7,000 पण मी घेऊन नाही राहिले. हो 8 मध्ये तरी समाधानी वाटेल. वेचणीला त्याला 1,500 रुपये खर्च आहे क्विंटलला. 1,200-1,500 रुपये प्रति क्विंटलला खर्च आहे. बियाणं वेगळं, मटेरियल वेगळं, निंदणी वेगळी, आऊट फवारणी वेगळी, आऊट वगैरे जे आता शेतकऱ्याचं साधन ते वेगळं. असं तुम्हाला कसं काय परवडते एवढ्या सगळ्या गोष्टी असून? नाही पण नाही 7,000 नाही. त्यांना म्हणजे ते कसं त्यांना परवडत सांगा, नाही. त्यांना म्हणजे विषय असा आहे शेतकऱ्यांना एवढं म्हणजे सामोरं जावं लागतं. अचानक निसर्ग केव्हा पाऊस कमी असतो केव्हा जास्त होऊन जातो. कर्ज दुना केलेला असतो शेतकऱ्याने. शेतकऱ्याला कमीत कमी 10-11,000 रुपये भाव पाहिजे आजच्या शेतीला, असं माझं म्हणणं आहे. तरच शेतकरी परवडेल, तरच शेतकरी वाचेल, तर शेतकरी वाचणार नाही. सर खालून वरून अशी परिस्थिती झालेली आहे. एक तर शेतकरी सुलतानी आणि आसमानी दोघी गोष्टी यांना म्हणजे पूर्ण पिळून निघतोय.
याच्यासाठी ठोस काहीतरी म्हणजे पाऊल उचललं गेलं पाहिजे. सरकारकडनं, शासनाकडनं. म्हणजे मटेरियलच्या भाव ताई राहतो आणि दुकानदार बी मटेरियलच्या भाव म्हणजे ताई बी देतात ना मग. म्हणजे जसं तुम्ही घ्यायला गेले त्याच्यावर लिहिलेलं आहे 100 रुपये, पण तुम्हाला ते देत आहे कितीला? ते म्हणजे अनेक जास्त आता 10-26-26ची बॅग पकडली 1470 रुपये MRP आहे. आज 1650 तर 1700 रुपये भावाने विक्री केली जाते. रिअल फॅक्ट आहे. कापूस तुम्ही बियाणं त्यांना विचारत नाही का जागेवर? विचारलं तर आम्हाला त्याच्यासोबत लिंकिंग येतं आहे. हे मटेरियल, हे खत, तेच खत येतं आहे. मग पर बॅग मागे तुम्हाला हे घ्यावं लागेल, ते घ्यावं लागेल. ही जबरदस्तीची भाषा वापरली जाते. मग नाही गेलं की मिळणार नाही. नाही घेतलं तर मग मिळणार नाही. एक तर वाढीव पैसे द्या, एक तर मग हे सोबत आलेलं आहे ते घ्या. मग तुम्ही दुसऱ्या दुकानात जाऊ शकता. नाही ना, मग ते सर्व ऑल ओव्हर कुठेही जा, कुठे घ्या. तेच एकच वाक्य असणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना घ्यावं लागतं ते. असं म्हणजे शेतकरी करेल काय? करेल बी तर काय करेल? आणि इथून जर दुसऱ्या गावातून आणायचं म्हणलं तर तेवढेच पैसे जाणार म्हणून शेतकरी याच ठिकाणी. फक्त आमच्या गावाची परिस्थिती नाही आहे ही. पूर्ण तालुकाभर, जिल्हाभर, पूर्ण खानदेशभरची परिस्थिती आहे. मला खानदेशच्या बाहेर काही बोलता नाही येणार, पण आपण महाराष्ट्र तुमचा आहे, भारत देश तुमचा आहे. मान्य आहे ना, पण आपण गेलो नाहीत ना तिथं विचारायला भाव काय आहेत असं. पण इथली परिस्थिती तीच आहे. तुम्ही असं म्हणू नका की मी खानदेशच्या बाहेर बोलू शकत नाही. महाराष्ट्र आणि भारत देश आपलाच आहे. काय म्हणतात तुम्ही? भाव त्यांना माहिती नाही ना बाहेरचे भाव काय आहेत. ते फक्त आपल्या तालुक्याबद्दल बोलू शकतील, जिल्ह्याबद्दल काय बोलतील. ते गेले नाही तर काय बोलतील, खोटं कशाला बोलायचं असं आहे. व्यापाऱ्यांचं सर्व ग्रुप असतो. अच्छा, त्यांचा एक मेसेज जर टाकला ना त्यांच्या सर्वांना पोचतो. अशा प्रकारचे शेतकरी मागणी करताय, तसं करताय म्हणून कुठले शेतकरी आहेत हे त्यांना बरोबर कट करून देतील. ते आमच्याकडे तो माल शिल्लक नाही, तुम्हाला जो लागतोय तो. सर, कापसाविषयी बोलायचं म्हटलं ना तर बियाणं घेतल्यापासून सुरुवात होते. जसं की बियाण्यावर MRP आहे 830 रुपये, बरोबर. शेतकऱ्याला आता एखादं सांगितलं मी की मला राशीची 659 पाहिजे, ठीक आहे, मिळेल. तुम्हाला 1200 रुपये द्यावे लागतील. MRP काय आहे 830 रुपये, 1200 द्यावे लागतील. म्हणजे 1200 देणार तर मिळेल, नाही तर मग मिळणार नाही. मग शेतकऱ्याला कापसाच्या बियाण्याची चॉईस नाही आहे आज. म्हणजे जी कंपनीचे त्याला लावायचे असेल ती चॉईस राहिलेली नाही. एक तर दुकानदार सांगेल ती लावावी लागेल, एक तर जास्तीचे पैसे घेऊन मग ती घ्यावी लागेल. म्हणजे मी असं समजू का की म्हणजे शेतकऱ्याला एक तर माहिती नाही की शेतकरी विचारतो दुकानदाराला की मी कोणतं घेऊ? माहिती आहे घरून नाही ना, शेतकऱ्याला सर्व माहिती आहे, पण ते बियाणं भेटत नाही. मग आणमध्ये घ्यावं लागतं. हे व्यापारी कृत्रिम टंचाई करता भासवतात. ते आमच्याकडे हा माल नाही, एवढा स्टॉक नाही, एवढे पैसे असतील तर आम्ही तुम्हाला ते देऊ शकतो, आणून देतो. आणि अशा भाषा बोलल्या जातात. फर्टिलायझर राहिलं त्यांची मेजॉरिटी राहते, ते बंद बी करू शकतात. संप करतात ते, हा माल शिल्लक नाही, अमुक नाही, असं सर्व सांगू शकतात ते. हो, संप करतात बियाणं. तिथून पिढवणूक सुरुवात होते ही. तर लागवडीसाठी मजुरांचा अभाव, त्यांच्याकडनं बोललं जातं एका बॅगेचे एवढे पैसे लागतील लावणीसाठी. तिथून सुरुवात झाली की मग फवारणीचा विषय येतो. कारण बियाणं पाहिजे तसं स्ट्रॉंग नाही आहे आपल्याकडे भारतामध्येच. कापूस बियाणं म्हटलं तर कंटेंट कमी आहेत. म्हणजे आता काहीतरी 4, 5, 7पर्यंत चालले गेलेले आहेत बाहेर देशांमध्ये. आपण 2मध्येच अडकलेलो आहेत अजूनसुद्धा, 2मध्येच आहेत अजूनही. हां, 2मध्येच आहेत. म्हणजे मग किडींचा प्रादुर्भाव जास्त, त्याला जास्तीच्या फवारण्या, त्याच्यामध्ये पिळला जातो तो शेतकरी. राहिला विषय वेचणीच्या वेळेस कमीत कमी 10 रुपयापासून पर किलो 10 रुपये फक्त वेचणीसाठी खर्चाची सुरुवात होते. तर तो 20 रुपयापर्यंत चालला जातो. म्हणजे एकदा वेचलं गेलं की 10 रुपये, दुसऱ्या वेळेस गेले की लगेच 15 होऊन जाईल, तिसऱ्या वेळेस आणखी शेवटच्या वेळेस असेल तर ते 20 रुपये किलोने असणार. इकडे गव्हर्नमेंटचं धोरण असं आहे की मालाला भाव नाही. मग याच्यामध्ये शेतकऱ्याने करायचं काय? आणि शेतकऱ्याला एक आहे, मालाला भावने पण शेतातला माल त्याला घरावर आणावा लागतो. कारण की त्यांनी लहानाचे मोठं केलं असतं, मुलांसारखं वाढलं असतं पिकाला, त्याला त्यापर्यंत तेवढा खर्च लावला. मग तो काय म्हणतो शेतकरी, शेवटा माझा खर्च तरी निघेल बा. आशेने शेतकरी जगतोय आणि तो देतोय नाईला त्याने माल. आणि खरं बघायला शासन म्हणतं एकीकडे जय जवान जय किसान, पण किसानवरती म्हणजे शासनाचं लक्ष राहिलेलं नाही. शासनावर विशेष काही नाही, भरत नाही.
अशी काही पावले उचलले नाही सरकारने की बाबा शेतकरी जगला पाहिजे, कुठेतरी वाचला पाहिजे, की त्याला कुठेतरी हे व्हायला पाहिजे, काही जाणून नाही. ते व्यापाऱ्यांचे हे करतात. मजूर आहे सर, मजुरांनी एवढी काही जशी दुकानदाराची मगरुरी आहे तशी मजुरांची उंगली आता. ते म्हणता अरे अजून रेशन जर येतं ना तर आम्ही कामावर आलो नसतो, डायरेक्ट उत्तर देतात. आणि आम्ही तुझ्या शेतात पाय ठेवला ना तरी आमचे 300 रुपये रोज चालू आहे. पाय ठेवायचे, भानगड करता का तुम्ही? वेचत नाही, मस्त पोरं खेळतात. 1 वाजला की घरी असं म्हणतो, हां मजूर असं म्हणतो. मजूर म्हणतं अरे अजून बँक आमना पैसा पडेल नाहीत म्हणे, अजून बँकेमध्ये आमचे पैसे पडलेले म्हणजे लाडक्या बहिणीचे. थोडक्यात म्हणजे हां अगदी जे पैसे आले मला 2-3 दिवस सुट्टी राहते. आणि असं म्हणतात आम्हाला सरकार देत आहे फुकटाचे, म्हणजे गहू देत आहे, तांदूळ फ्रीचे मिळत आहे, आम्हाला काय कमी आहे, असं होऊन गेलं आहे. मजुरांचे बी दवाखाना फुकट करून टाकला, बस फुकट करून टाकली. आता तर 1500 मिळाला दर महिन्याला. मग कामाची कुठे गरज त्यांना? बसमध्ये सर्वात जास्त लेडीज सापडेल तुम्हाला. हे झालं पाहिजे होतं की नाही, काय म्हणणे? त्यांच्याकडे आपण काही मागितलं नाही, सरकारकडे तेच देत आहे. आणि आपण जे आपल्या भावाला आपण मालाला हमी भाव मागतोय ते मिळत नाही आपल्याला. राजकारणापायी महाराष्ट्रात म्हणा किंवा देशात म्हणा लोकांना निष्क्रिय केले जात आहे. बिलकुल म्हणजे तुम्ही फक्त सरकारच्या भरोश्यावर जगा आणि मस्तपैकी जे लोढत बसा, फक्त काही कामधंदे काही सर्व सोडा. निष्क्रिय करण्याचं काम चालू आहे फक्त. दुसरीकडे परत प्रत्येक राज्यात आलं की इलेक्शन आलं की तुम्हाला बिजली फ्री देऊ, तुम्हाला पाणी फ्री, तुम्हाला राशन फ्री, सर्व फ्री, तुम्हाला बस फ्री. मग शेतकरी करेल काय? ते मजूर कामाला येत नाही. शेतकऱ्याच्या खूप व्यथा खूप खराब होऊन गेल्या. शासन फ्रीमध्ये द्यायला लागलं म्हणून लोकांनी म्हणजे आडशे होऊन गेले पूर्णपणे. अशी परिस्थिती आहे आपल्या भारतात. ते म्हणजे दिलं पण पाहिजे, पण मग त्याच्यामध्ये पण काहीतरी म्हणजे मर्यादा पाहिजे सर, मर्यादा पाहिजे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. गाडीला ब्रेक आहे, तुमच्या मनाला सुद्धा ब्रेक आहे, मनाचे ब्रेक आहे तुम्हाला. म्हणून या ज्या गोष्टी होत आहेत ते मोकळ्या जोकळ्या, यांना पण ब्रेक पाहिजे. इतकं मोकळं जोकळे नाही सोडायला पाहिजे. तुम्ही मान्य आहे, पण तुम्ही लाडक्या बहिणीसाठी केलं आहे. मग लाडक्या आईबाप कुठे चालले? ते खाटीवर पडले ना. पहिल्याने त्यांच्याकडे बघा अगोदर. लाडक्या बहिणीसाठी नका पहा, तुम्ही पहा तुम्हाला काय पाहिजे ते पहा. पण जे लाडके ज्येष्ठ नागरिक आहेत, आईबाप आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊन राहिले. ते मुलं आईबालांकडे लक्ष देत नाही. काही गरज नाही त्यांना या म्हाताऱ्या लोकांना सांभाळायचे. आणि यांच्या दवाखाना कोण करायचे आणखी? त्यांना एक इंजेक्शनसाठी अक्षरशः 50 रुपये दे रे मागावं लागतात. ज्याने दान केलेलं आहे आयुष्यभर, ज्याने हात दिलेला आहे पोरांना, लोकांना, जगाला दिलेलं आहे, त्या शेतकऱ्याला आज मुलांजवळ भीक मागावं लागते. अरे मला इंजेक्शन नाही, मला त्रास होणार. तो काय यातना बघतो त्याच्या खाटीवर, त्या ज्येष्ठालाच माहिती. तर ज्येष्ठ नागरिकांचे जे आईबाप आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचे एवढे हाल आहेत की यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट सरकारने एक लक्ष द्यायला पाहिजे ज्येष्ठ नागरिकांकडे, ज्येष्ठ आईबापांकडे. ते लाडकेच आहेत ना, त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे, त्यांनी चुकी केली का? नाही, तुम्हाला घडवलं आहे, तर तुम्ही त्यांना वृद्धाश्रमावर टाकून मोकळून जातात. असे भरपूरसे असे किस्से आपण बघितले की ते म्हणजे त्यांना खायला वगैरे इंजेक्शन तर पुढची गोष्ट आहे. अंगावर पुरेसं खायला देत नाही. खायला त्यांना कपडे लत्ते तर दूरची गोष्ट आहे, पण खायला सुद्धा भेटत नाही. 2 वेळेचं खाणं जेवण फुकट आहे. त्या सुना लक्ष द्यायला तयार नाही. चालले अर्ध तिकीट काही फुकट, चाले बाहेर. तुम्हाला ST मध्ये जास्त गर्दी लेडीजची दिसेल, माणसं सापडणार नाही. येताना तेच झालं. मी दरवाजातच उभं होतो. 2 वर्षापूर्वी 10,000 रुपये क्विंटल गेला. 10,000 रुपये क्विंटल गेला 2 वर्षापूर्वी. मागच्या वर्षी 8 वर आला आणि यावर्षी 7 वर आला. मग हा खर्च बाकीचा कुठे गेला? आमच्या मटेरियलचे भाव उतरून गेले का? मटेरियलचे भाव वाढले, लाडक्या बहिणींना पैसे दिले, आमच्या मालाला भाव कमी दिला. म्हणजे आमचे बघायचं कोणी आमच्याकडे? मग हे समजा एवढा तुम्ही योजना काढताय, तर एक योजना अशी काढली पाहिजे की शेतीमालाला तुम्ही भाव द्या. बस हेच करा. आमचे तेच म्हणणं आहे. तुम्ही इकडे भाव वाढवतात, भाव वेळे वाढवतात. 10,000 दिली, मजूरचा भाव वाढून दिला आम्ही. मजूर आता कमी करायला तयार नाही. शेतकऱ्याला म्हणजे सरकारी भिकेची गरज नाहीये. नाही, काहीच म्हणत नाही. शेतीमालाला भाव द्या, त्याला जे शेती लागत जे काही बियाणं खतं वगैरे ते उपलब्ध करून द्या. काही विषय नाहीये. शेतीला लाईट द्या,
पाणी द्या शेतीला, लाईट द्या तुम्ही. लाईटची व्यवस्था म्हणजे अजून पण 8 तास लाईट देत आहे शेतकऱ्यांना. रात्री 1 वाजेला लाईट येते. हा दिवस काम करतो तो केव्हा द्यायला? हप्त्यामधनं 3 दिवस रात्री 1 वाजेला लाईट येते. मला सांगा तुम्ही रात्री 1 वाजेला 3 दिवस यांचं कोणतं ऑफिस उघडतं? रात्री 1 वाजेला यांचं कोणतं ऑफिस उघडतं जो की शेतकऱ्याला रात्री 1 वाजेला लाईट देत आहेत? मग शेतकरी जाऊ शकतो शेतामध्ये, त्याला साप विंचू जंगली जनावरांपासून काही हे नाही आहे. त्याला काय त्रास होतो? आणि ऑफिशियल कामांसाठी यांना काय अडचण आहे? मग यांच्या टायमिंग का दिवसाचा ठेवलेला आहे यांनी? त्यांच्या बऱ्याच 9 ते 5, 10 ते 5 जो असेल तो शेतकऱ्यासाठी हा रात्रीचा टायमिंग का म्हणून? मग म्हणजे शेतकरी हा माणूस नाही आहे त्यांच्या नजरेमध्ये, हा जनावर आहे. थोडक्यात हेच समजावं लागेल ना. शेतकऱ्याला वेतन आयोग आहे, मग तसा शेतकऱ्याला भाव आयोग आहे का? तो काही माणूस नाही आहे का? हा, त्याला भाव आयोग पाहिजे ना. त्याचं उत्पादन तो काढतो, रात्रंदिवस कष्ट करतो. त्याच्यासारखा हे खुर्चीवर बसून आयोगचे वेतन घेतात, खुर्चीवर बसतात 11 ते 5 आणि शेतकऱ्याला 24 तास, हे 24 तास ड्युटी आहे त्याची. काय म्हटलं? शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग कुठे लावताय? नोकरीवाल्यांना 7वं वेतन 8वं वेतन आयोग लागतोय. शेतकऱ्याचं स्वामीनाथन कुठे गेला? मग हा जो आता लावायचं जर म्हटलं सुरू करायचं तर आपल्याला काय करता येईल त्यासाठी? स्वामीनाथन आयोग खर्चाच्या 50% जास्त द्यावा लागेल ना त्यांना भाव. आयोग लागला म्हणजे उत्पादन खर्चाच्या जसा नोकरीवाल्यांना लागला ना, 6वा 7वा 8वा लागायच्या तयारीत आहे आता नोकरीवाल्यांना. मग शेतकऱ्याला पण लावा ना तुम्ही. स्वामीनाथन आयोगावर चर्चा करायला पाहिजे ना गव्हर्नमेंटने. आलं का लक्षात? त्याच्यासाठी काय करता येईल? शेतकऱ्यांनी संघटित होणं आणि राजकारणी लोकांनी जागृत होणं. शेतकरी संघटित झाले का त्यांना बाजूला सारून देतात. ते जे पुढारी आहेत ना त्यांना राजकारणाचं गाजर देऊन देतात, राजकारणामध्ये अटकून देतात. शेतकरी आणखी जसा तसा बेवारस, आज जसा आहे बेवारस असा शतके बेवारस राहिलेला आहे तो, त्याला काहीच नाही. आणि कर्जमाफीचा जो मुद्दा आहे जे असता काल परवामध्ये झालं, हे भीक देणं आहे. सरकारला सांगतो मी, हे भीक देणं सोडा, तुमचं कुत्रा आवरा, शेतकऱ्याला मालाला भाव द्या. हे भीक देणं आहे त्यांचं. हे मिळत नाही कर्जमाफी मिळणं हे ते कुत्र्यात सोडलेलं आहे. ते कुत्रा आवरायला पाहिजे त्यांनी, शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे. त्याच्या तेवढा अपवाद काढतात, भरपूर अपवाद काढतात. आता जे चालू आहे ना, हे 2 वर्षापासून चालू आहे. कर्जमाफी देऊ, कर्जमाफी देऊ, यांना भेटली, मला भेटली, यांना भेटली नाही. माझं का? आम्ही शेतकरी सर्व मिळालं, सर्वांनाच पाहिजे का नाही? कोंबडीच्या पुढे जसे दाणे टाकून देतात ना, झुलून देतात ना, तसे कोंबडीच्या पुढे बस हां मी कोंबड्यांना दाणे दिले हां, आणि बाकीच्या कोंबड्यांना भेटतात, बाकीच्या दोंड्यांना काही नाही. कोंबडींचा कळप असतो त्या मुठभर दाणे टाकून दिले. सर्व कोंबड्यांना भेटतं का? नाही. सर्व कोंबडे खाऊ शकत नाही ना. तसं हे चालू आहे, शतके चालू आहे. हे शेतकरीचे पुढारी आहेत. हे पुढारी शेतकरीतूनच निर्माण झालेले आहेत. हे काही टाटा बिर्लाच्या घरी जन्माला आलेले नाहीत. हां, शेतकरीमधूनच गेलेले. ते तिथं शेतकरी गेले का, तिथं खुर्चीवरती गेले का शेतकरी हा शब्द विसरतात. फक्त 5 वर्ष हे सरकार, टाटा बिर्ला 60% दान धर्म करत होता. हे काय करताय? यांच्या विदेशमध्ये बंगल्यान गाड्यान प्रॉपर्टी आहेत. अगदी रेग्युलर इमानदारीने पैसे भरतात कर्जाचे शेतकऱ्याचे, आणि त्याला तुम्ही लाच मारतात. जो इमानदार त्याला लाच मारतात. जो मुद्दाम भरत नाही त्याला माफ करतात. जो भरत नाही तो कोण असतो? तो यांच्याच पुढाऱ्यांच्याच नातेवाईकासाठी सर्व आहे. अरे बरोबर मी पुढला वर्ष तुला माफ करते तू, भरू नको तू. या कळतं कसं की म्हणजे कोणी भरलं नाही भरलं हे? एक मिनिट पण आता अदानी सारख्या लोकांना माफ करून देतात. अदानी झाले, ते नीरव मोदी वगैरे मोठमोठे पुढाऱ्यांचे असतात त्यांना ते माफ करून देतात, आणि शेतकऱ्यांना करत नाही. काही शेतकऱ्यांचं कोण बोलणार आहे? वाली कोण नाही शेतकऱ्यांचं. ते त्यांचे साठे लोटे असतात, ते त्यांचे माफ करतात. शेतकऱ्यांचं कोणी वाली नाही. हे इथून गेले पुढारी, हे पण शेतकऱ्यांचे मुलं असून सुद्धा हे पण तिथे गेले की त्यांना एकदम हे होऊन जातं की बस विसरून जातात ते शेतकरी कोण आहे नाही असं. अजून बघा, चुकून एका शेतकरी गेला त्याला अपार्टमेंट घ्यावं लागतं त्यांच्या पुढाऱ्याशी. अपार्टमेंट घ्यावं लागतं. एवढा वेळ बसा तुम्ही साईडला. किती टक्के GST भरतोय? 100 रुपयाला 30 रुपये, 20 रुपये, 18 रुपये, 10 रुपये काही पण भरत असेल. नोकरीवाल्याला किती GST भरावा लागतो? काही वाहन घ्यायला गेला तर, आता एका शेतकऱ्याने समजा ट्रॅक्टर घेतलं, किती टक्के भरतोय तो? 18% GST भरतोय.
त्याच्या ट्रॅक्टरला काही लागणारे स्पेअर पार्टला सर्व याला GST जास्त आहे, सर्व याला जास्त आहे. डिझेल म्हटलं, स्पेअर पार्ट म्हटले, टायर म्हटले. बियाणे आणि हा जर नोकरीवाला गेला ना, त्याला 4 व्हीलर घ्यायची असली ना, त्याला बेनिफिट मिळतो, त्याला कमी व्याजाने मिळतं. पीक विमाचं जे आहे ते हा त्याच्यानं काय मिळणार आहे? काही होत नाही त्याच्यानं. देऊ नका ना तुम्ही, देऊ नका. आज बघा शेतात पेरले गेले नाही, त्यांचा पीक विमा चालवून गेला. उद्या शेवटची मुदत आहे. आता आम्ही आज आम्ही पेरलं ते केव्हा उगेल त्यांना काय फोटो दाखवू आम्ही? लोकांच्या उगलं पण नाही, पीक विमा भरून घ्या म्हणे. म्हणजे निव्वळ आहे ना, निव्वळ लुटमारी चालू आहे. तुम्ही असं म्हणतात शेतकरी पुढारी लुटाय बघा, आमदारांना 30 लाखाच्या गाडी घ्यायला शासन म्हणतं की आम्ही त्यांची व्याज म्हणजे सरकार भरेल त्यांचं, आणि शेतकऱ्यांचं काय नको? मग शेतकऱ्यांचा ₹1,00,000 50,000 घेतो तो, त्याच्या व्याज घरून भरून बिचारा त्याचा नाही भरला की त्याच्या बोजाच होतं, त्याच्या उतारावर त्याचं म्हणजे खरेदी होणार नाही, विक्री होणार नाही, त्याच्यावर बोजा पडून जातो. आणि पुढाऱ्यांना शासन पैसे भरतात. कोणता नेहमी असा 30 लाखाच्या गाड्या घ्यायला शासन पैसे भरतात आणि शेतकऱ्यांना काम नको, मग शेतकऱ्यांनाही द्या तसं तुम्ही. म्हणजे जो उन्हात राबतो त्याला काही नाही, जो AC मध्ये बसतो त्याला तुम्ही हे चुकीचं आहे ना. आमदारकीची जेव्हा निवड लढवतात तेव्हा त्यांच्यापाशी संपत्ती किती असते, आणि तेव्हा जेव्हा आमदारकी सोडतात त्यांच्याकडे किती असते? हे कुठून त्यांचे नागराला जातात का वखराला जातात? हा, त्यांच्यात आणखी पेन्शन. महत्वाची गोष्ट आहे, पेन्शन बंद झालं पाहिजे. खासदारकी म्हणा निवडून हे पेन्शन 40,000 रुपये पेन्शन भेटतं. हे पेन्शन बंदच झालं पाहिजे. त्यांचं बी बंद व्हायला पाहिजे. पगार कशाला पाहिजे हो? रेल्वे पगार कशाला पाहिजे यांना? विमा, नको पाहिजे यांना पगार नको पाहिजे. मोफत डॉक्टर. हा 5 वर्ष आमदार बनले म्हणजे यांना 70-80 वर्ष जगतो तो, पण त्यांना पेन्शन. आणि शेतकरी 70 वर्षापर्यंत राबतो त्याला काहीच नाही. त्याला काही नाही. हा कुठला न्याय आहे असा? त्याला खायला नाही. आहे भारतामध्ये हा कुठला न्याय आहे असा? हा एक शेतीमालाला मावचर लावा. माल पिकून कष्ट करून त्याला मावचर घुसतं त्याच्या गांडीत. जो 7-8 हजार रुपये भेटणारा भाव 5,000 5,500 रुपये द्यावा लागतं. ती कवडी आहे, ते अमुक आहे, ते डंकी आहे, ओला आहे, असं मतदार राजा. हे बंद व्हायला पाहिजे. मतदार राजा आहे. हे खरं मेन शेतकरी. आणि निसर्ग हा शेतकऱ्याला वेळेवर साथ देत नाही. पडेल तर भरपूर पाऊस पडेल, नाही तर पडणारच नाही, ते बोनाडी पडून जाईल. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये कापूस वेचणी चालू असताना पाऊस झाला तर त्याच्या मॉइश्चर कमी कसं असणार? तर शेतकऱ्याने काय करायचं मग ते मॉइश्चर कमी करण्यासाठी? म्हणून शेतकरी आत्महत्या करतात, कर्जबाजारी होतात. नाही कर्जबाजारी झाली म्हणजे आत्महत्या शेतकऱ्याची. मतदान करतो त्याच्या अगोदर तो मतदार राजा असतो. मतदान झाला की तो भिकारी होतो. याचं काय? 2,000 भेटून जातात ना. भिकारी होऊन जातो तो. मतदान झालं की तो भिकारी. शेतकरी एवढं कष्ट करून आत्महत्या करतोय. मला असं एक सांगा, तुम्ही एकतरी आमदाराच्या मुलाने काही आत्महत्या केली, एका आमदार पुढे आत्महत्या केली, दाव का तुम्ही? पैशांची कमीच पडत नाही. कोणत्याही राज्यात दाव का, पूर्ण भारतात दाव का तुम्ही? मला एक सांगा, बॉर्डर लढणारे कोणाची मुलं आहे? शेतकऱ्याच्या मुलं. एक काही आमदार, खासदार, डॉक्टरच्या सरांच्या मुलगा नाही. बरोबर. आणि देश त्यांच्यावर चालतोय. मोदी सारखा माणूस तिथे जातो, त्यांच्याजवळ थोडासा बसून घेतो, मोठे मोठे वाटून येतात. आम्ही बॉर्डर गेलो, सैन्याशी असं केलं तसं केलं. मग ती मुलं कोणाची? शेतकऱ्यांची मुलं आहे. कारण शेतकरी इतका कठोर असतो बिचारा की तो काही ना काही करू शकतो. नोकरी लावायची आपल्याला, आणि तो नोकरी पुढे जातो, बॉर्डरवर जातो बिचारा. आणि हे जीवाची करतो, आणि हे सर्व आहे ते त्याच्या नावावर मस्त मजा मारतात. ज्यावेळेस मी बसमध्ये येत होतो जळगावमध्ये, तर माझ्या मनामध्ये असे विचार आला की महाराष्ट्रभर तुम्ही फिरतोय आणि तुमचे एवढे प्रश्न आहे, असे महाराष्ट्रातले सगळेच शेतकरी आहेत, तुम्हीच नाहीत. तर या ठिकाणी आपण करावं. तर मला एक वाटतंय की आपण म्हणजे आयात थांबवा आणि निर्यात वाढवा. आणि हे असं एक बॅनर, हा, आयात थांबवा निर्यात वाढवा असं एक मी बॅनर छापणार आहे. आणि प्रत्येक आपण जिथं जिथं मी भेटीला जाणार त्या ठिकाणी आपण ते लावायचं, किंवा ते मी मेसेज देणार सगळ्यांना. जो माल घेतो निर्यात वाढली म्हणजे त्याला GST जो आहे तो नको पाहिजे. आम्ही आता कुठलाही घेतो, ट्रॅक्टर घेऊ, खत घेऊ, पेस्टिसाइड घेऊ, त्याला GST नको पाहिजे. आतापर्यंत मी म्हणजे भरपूर गाव फिरलो. मी एवढेच प्रश्न विचारले की कापूस मालाला किती भाव येऊ शकतो. पण म्हटलं हे किती भाव येऊ शकतं, मग कोणी सांगतं 12, कोणी 12, 16, 15. याच्यामध्ये शेतकरी आपला की तो म्हणजे व्हिडिओ बघतात आणि खुश होतात. त्यांना एक म्हणजे ऊर्जा वाटते किंवा चांगलं वाटतं की बाबा वाढले पाहिजे असं तसं. पण मग नंतर मी अभ्यास केला की म्हटलं असं करण्यापेक्षा आपण एक जे एक टॉप लेवलचे मुद्दे जे केंद्राचे
की आयात थांबली पाहिजे आणि निर्यात वाढली पाहिजे. तर हे आपल्याला नोकरदारांना परवडत नाही. बरोबर. महागाई वाढली त्यांना परवडत नाही. ते संघटित आहेत, ते पगार वाढवतात. यांचा एका दिवसात त्यांचे पगार वाढून जातात. अहो हे आमदार खासदार मंत्री यांचे पगार वाढले, अगोदर कमी होते, आता वाढून गेले. यांनी हे कुठे संपावर गेले? हां, त्यांच्या हातात सत्ता आहे. हे त्यांच्या पैसे कोणाचे? शेतकऱ्यांचेच आहेत ना. कोणाचे? शेतकऱ्यांकडून घ्यायचे आणि शेतकऱ्यांना असे दाण्याच्या तुकडे द्यायचे. आता ऑनलाईन केलं त्यांनी. आता बाकीच्यांना जमत नाही हो, कुठे फोटो निघत नाही, पीक पेरा लावता येत नाही, काही होत नाही. नेट चालत नाही, नेट चालत नाही, नेटच्या त्याच्यामुळे समस्या, पीक पाणी लावू बॅलन्सच्या शकत नाही. समस्या सर्व आपल्याकडून काढून घ्यायचं आणि त्यांना शेतकऱ्यांनी किती तिथं शहीद झाले शिंगूर बॉर्डरवर. आता पण ते चालू आहे. सरकारजवळ गव्हर्नमेंटजवळ साम दाम दंडभेद सर्व गोष्टी आहे. शेतकऱ्याला दाबायचं कसं, मारायचं कसं, रोखायचं कसं, सर्व गोष्टीचं ज्ञान आहे सरकारला. आलं का लक्षात? म्हणून शिंगूर बॉर्डरवर किती लोक मेले त्या टायमाला? मेले नाही का? मग त्याच्या नावानं कोणी पुढारी आला का? शेतकरी मेले बुवा, श्रद्धांजली तरी दिली का यांनी? या ठिकाणी आपल्याला आता म्हणजे सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीने ज्या सगळ्या समस्या आहेत, जे त्यांचे प्रश्न आहे, ज्या त्यांच्या व्यथा आहेत, ह्या आपण जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर आपल्याला त्या कळायला. आणि जर मी हे चालूच याच्यासाठी केलं आहे जनजागृती, की आपण आता एवढे सगळे जरी मिळून तुम्ही इथं गप्पा मारल्या असत्या किंवा काही जरी विषय झाला असता तर ह्या इथंच राहिल्या असतात. तर मग एक छोटासा माझा प्रयत्न आहे की मी हे एक गावागावात जाऊन आणि तुमचे जे विचार आहे, हे जे सोशल मीडिया असं आहे की ते म्हणजे झिरोला हिरो बनवून टाकतं आणि हे म्हणजे लाखो लोकांपर्यंत जर गेलं तर त्यांना पण म्हणजे समजल. काही लोक त्यांना म्हणजे बरंच समजत नाही आजपर्यंत, आपले जे गरीब शेतकरी आहे. मग ज्यावेळेस ते ऐकतील थोडंफार तेव्हा त्यांना समजन आणि ते पण हुशार होतील. उद्या जसं तुम्ही सांगितलं की बियाण्याचं थोडीफार फसवणूक होते, असं होतं, त्यावेळी ते ऐकतील तर ते हुशार होतील. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आलो, व्हिजिट केली. मी न्यूज रिपोर्टर अमित आणि सोबत कॅमेरामन वाघ सर. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.